हे बघा इथे दादांची मुलगी आहे आणि दादाच्या मुलीने बघा पेंट हे बघा किती ड्रॉइंग किती भारी किती सुंदर एकदम सेम रिअल वाला घरला स्वच्छ ठेवला ना की मग घर किती मोठा पण आपण म्हणतो ना आपण जेवढे स्वच्छ ठेवतो लक्ष्मी आपल्याकडे. हा ते बघा ट्रॅफिक बघा. फायनली आपण आलोत. नमस्कार कशा आहेत? वेलकम. कशा आहेत? मस्त. मिसळ बनवताना आधी अशी थोडी खिचडी घालायची. अच्छा साबुदाणा खिचडी ही झाली तुमची उपासाची मिसळ. मिसळ या सर्वांनी उपासाची मिसळ खायला बघा किती सुंदर अशी दिसते. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवारी आम्ही ना स्नेहा झोंबली फूड बंद केलं आहे आजच्या दिवशी. कारण आम्ही दरवर्षी ना म्हसाच्या जत्रेला जातो. यावर्षी ना आम्ही लेट झालो कारण आपल्याला कामं भरपूर असतात. कामं भरपूर म्हणजे स्नेहा झोंबली आपण चालवतो, त्याच्यामध्ये आपण मसाले पण तयार करतो, तर त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त टाईम नाही भेटला. तरी पण असो जास्त काही टाइम पण नाही होता. जत्रा स्टार्ट होऊन एक आठवडा झालेला आहे. तर आता आपण जत्रेला जाऊया, मस्तपैकी एन्जॉय करूया. तिथे आपली युट्यूब फॅमिली पण भेटणार आहे, तर युट्यूब फॅमिलीला सुद्धा भेटूया. जाता जाता नरेंद्र दादा आहे, तर आपल्याला गेली वर्षापासून बोलतोय ना दादा. आपले व्हिडिओज खूप म्हणजे अगोदरपासून म्हणजे प्रत्येक युट्यूब फॅमिली आपली खूप जुनी आहे, म्हणजे खूप 2-3 वर्षापासून व्हिडिओ बघते. तसंच दादा पण आहेत. दादा खूप आम्हाला रिक्वेस्ट करतात की जेव्हा पण तुम्ही आले प्लीज भेटा. तर आम्ही विचार केला या टायमिंगला दादाला आधी सांगितलं की आम्ही येणार, तुम्ही भेटू शकता. तर आपण ना सर्वात पहिले आपण नरेंद्र दादाच्या घरी जाऊया. नरेंद्र दादाला भेटलो ना का मग नंतर आपण डायरेक्टली जत्रेमध्ये जाऊया. आणखीन आपली युट्यूब फॅमिली आहेत, त्यांनी आपल्यासोबत कॉन्टॅक्ट केलेला आहे, तर ते पण आपल्याला भेटणार आहेत. आणि आम्ही तिघे जण मस्तपैकी आता रेडी झालो. सानू पण रेडी झाले. तर आता आम्ही तिघे जण रेडी झालो. तर चला आता जाऊया आपण आपल्या लोकेशनवरती म्हणजे म्हसाच्या जत्रेला आणि तिथे गेल्यावरती बोलूया. तर आता आम्ही कशेले गावामध्ये पोहोचलो आहोत आणि मंदिर बघा किती सुंदर असं आहे. कशेले गावातला हनुमान मंदिर. जय बजरंगबली. स्नेहा रिक्षामध्ये बसली. स्नेहा आणि सानू. हा भरपूर बोर होते. ट्रॅफिक होती ना, पण आजच्या दिवशी कसा संडे आहे आणि हा येतात जातात त्याच्यामुळे. हे बघा दादा पण आले. नमस्कार दादा, कसे आहात? इकडे आपले आतमध्ये आहे का? हा 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 अच्छा दादांचा. अच्छा अच्छा शॉप पण आहे ना दादांचा. नंतर जाऊया आपण तिथे. हा चालेल. हा हा अच्छा तर दादा आलेले कुठे? इथेच आहे का? मग राहते रे रिक्षा इथेच. ओके ओके बसा मग. आता ना आपण दादांच्या घरी चाललो. गाव खूप सुंदर आहे आणि साफसफाई किती, स्वच्छता किती आहे ना गावामध्ये. हा दादांचं घर. नमस्कार ताई, दादांची वाईफ. थँक्यू. हा छान आहे, एकदम सुंदर घर आहे. नाही 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 खूप छान आहे, मस्त आहे. हाय काय नाव तुझं? आदिश्री. हा दादांचा मुलगा आहे. नाव काय? अथर्व. अच्छा. दाईला 91% भेटलेले दादा चांगल्या 10th मध्ये. अरे वा छान मस्त. प्रिपरेशन करतो म्हणजे IITचं किंवा मग आर्किटेक्ट इंजिनिअरचं बघू आपलं आता तिचं पुढचं फ्युचर. आणि सर्वांचं शिक्षण वगैरे मस्त आहे इथे. आणि ताई काय शिक्षक आहेत, टीचर आहेत. सगळे मी बोलले ना सगळे चांगलेच आहेत. तर जिलेबी आणि फाफडा. जिलेबी फाफडा छान आहे ना. आवडते असं आम्हाला. असं घर खूप छान. मी स्वच्छ पण खूप ठेवलं खरंच. क्लिनिंग मध्ये पाहिजे. कधीपासून तरी पण व्हिडिओ बघते ताई? माझे मिस्टर पहिलं बघायचे. हा हा
अच्छा अच्छा. दादा ओके, आपले ओके. मसाल्याचे विनर पण झालेले हा हा बरोबर. मसाला दादा तरी पण किती टाइम झाला तुम्ही व्हिडिओ बघताय आपल्या? खूप वर्ष झाली. तुमचं ते सानू छोटी होती तुम्ही हा. आज बघा चिंबोऱ्या पकडायला बाहेर हा 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 बरोबर खाडीमध्ये हा. 2-3 वर्ष झाले आम्ही व्हिडिओ मध्ये बोललोय. अच्छा अच्छा तुमची आलीच नाही. मस्त. आणि घरामध्ये असं थंड हा, असं एकदम वाटतं ना. थंड वाटते असं हम्म. म्हणजे इथे उभे राहिलं ना. हा. छान आहे घर मस्त आहे. छोटासा नाही खूप मोठा आहे आणि सुंदर पण आहे भरपूर. छान. टेलरचं पण काम करतो. शिवण मशीन. अच्छा ट्युशन पण पण ती घेते. अच्छा. ट्युशन पण घेते म्हणजे 4 वाजता आली ना की 1 तास आराम करते 5 ते 7 पर्यंत ट्युशन 5 ते 7 किती कसं घरला स्वच्छ ठेवलं ना की मग घर किती मोठा पण छोटा आपण काही म्हणतो ना, नाही, खूप सुंदर आपण जेवढे स्वच्छ ठेवतो तेवढी लक्ष्मी आपल्याकडे येते. हा बरोबर पण बरोबर. आम्ही खूप हे केलंय आमचा खूप एक्सपिरियन्स आहे कारण जेवढं तुम्ही नीट नेट आता माझं दुकान पण एवढं क्लीन असतं ना हा हा. तर लोक म्हणतात तू हे शिकला कुठे दुकानाचं असं सेटअप करायला अच्छा. तर म्हटलं मी जॉब सोड मी फेडेक्स सगळं मध्ये attract हा, होतो. हा, होतं ना, हा. जेवढं मी आपण जॉबला केलं. फेडेक्स मध्ये होतो मल्टीनॅशनल कंपनी होती अच्छा. हा, म्हणजे मी पण ग्रॅज्युएट आहे मी पण ग्रॅज्युएट आहे अरे हा, वा. तर मग- आणि दुकान कपड्यांचं आहे ना हा, तुमचं? कपड्याचं. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये होतो पण मी हा. जॉब सोडला म्हटलं जर आपण तिथे एवढं काम करू शकतो चांगलं पण आपलं स्वतःचा सेटअप का नाही करणार हा, मी माझं setup बरोबर काढून केलं आहे. आणि मी ते शॉप आहे ना हा. ते मी स्वतः arrange करतो कसे कपडे लावायचे जे मोठे अच्छा. कपडे येतात ते विचारायचे कुठून शिकला म्हटलं माझं मी ते हे शेंगा आहेत तुम्हाला. शेंगा शेकटाच्या शेंगा. मला मिळत अरे वा हा. खूप महाग या मिळतात. महाग आमच्या इथे 100 रुपयाचे 2 नाही तर 3 मिळतात. हा 100 रुपये. कालच काय आणल्या? तिला म्हटलं, अच्छा. अश्विन भाऊ बघा प्रेम बघा आपला हा जिथे आपल्यावरचं. जाऊ तिथे प्रेमच प्रेम आहे. हा आता घ्या तुम्ही पण घ्या नाश्ता करा तुम्ही पण. सर्व बघा काय काय दिलंय जिलेबी पापड्या पुन्हा त्यानंतर कलिंगड आहे कोल्ड ड्रिंक चहा पण ठेवा का? चाय पण सांगितलंय. हे बघा माझ्या ऑल टाइम फेवरेट वाल्याच्या शेंगा. स्नेहा तुम्ही सांगितलंय. नाही नाही, ताई बोलले तुम्हाला देते घालून यायची अच्छा थँक्यू ताई. हम्म. खरंच मला मला भरपूर आवडतं मी असे 3-4 प्रकारचे आणतो ना घरी भरपूर आणि मिक्स करतात आणि रात्रीचे जेवल्यानंतर खातात. जेवल्यानंतर खातो मी. हे बघा इथे दादांची मुलगी आहे आणि दादाच्या मुलीने बघा पेंट हे बघा किती Drawing ड्रॉइंग बघा, किती किती भारी. सुंदर एकदम Same, real वाटते वाला. ना. माहिती आहे ना कोण आहे आता तुम्ही सांगा कोण आहे राधाकृष्णाचं सिरियल लागते ते. Serial असते, किती हा. सुंदर काढलंय छान मस्त. अप्रतिम. आणखीन दाखव जरा. हा. चालू आहे. चालू आहे. अच्छा वाव, बघा ना एकदम रिअलिस्टिक वाटतात सर्व हम्म. ना. सानू बघ किती छान आहेत बनवलेले. वा कोरियन आहे पण आता ही कोण आहे मला माहिती आहे पण कोरियन आहे. हा कोरियन आहे. छान मस्त. खरंच तुम्ही मग करा कंटिन्यू करा हे. आता बोलता बोलता ना आपल्याला दादाने आणि ताईनी ना एक रेसिपी दिली शेकटाच्या शेंगांची तर ते आम्ही लवकरच शेअर करणार ना. मी विचारले करूया हेल्दी रेसिपी तर आहे माहिती आहे शेंगा खूप हेल्दी असतात हा. आणि सानू खात नाही मेन आणि ताईनी जी रेसिपी लागली एकदम झटपट रेसिपी आहे तर हा. आपण ती नक्कीच पण करू. काहीतरी युनिक आहे ना Unique आहे, unique आणि आहे. नवीन नवीन ट्राय करून खायला कसं एकदम म्हणजे मस्त वाटतं. मस्त वाटतंय. प्रत्येकाची रेसिपी वेगळी असते आणि हे नवीन आपल्याला कारण ताई आणि दादा आता सांगत होते ना दादांचा एक्सपिरियन्स म्हणजे ते चेहऱ्यावरचा हावभावावर ना असं म्हणजे वाटत होतं का एकदम भारीच आणि टेस्टी असतील म्हणून आता माझी पण इच्छा झाली अशी काहीतरी बनवून खायची. तर लवकरच आम्ही आता रेसिपी शेअर करणार. रेसिपी घेतलेली आहे ते बघा शिंगा पण बघा किती मस्त पैकी दादानी कालच आणून ठेवलेले का कालच. शेंगा बोलतो, शेंगा द्यायचे त्यांना. शेंगा पण मला खूप आवडतात ना स्नेहा. फेवरेट आहे त्यांची. तर आता आम्ही चाललो. बाय बाय. अरे वा हो हो नक्की नक्की. चला ताई थँक्यू खूप छान वाटलं भेटून. मम्मी पप्पाला चल भेटू. तर दादांचा कपड्यांचं शॉप आहे तर चला आता आपण जाऊया तिकडे. कुठे 4पट आहे का नाक्यावर जाऊ. नाका बोलताय का तर नाक्यावरतीच आहे तर चला जाऊन बघूया मग नंतर आणखीन एका जागेवरती घेऊन जाणार ना दादा. तर हा बघा हा दादांचा शॉप आहे. नमस्कार दादा. मंगेश पण बघतो व्हिडिओ तुमचा. अच्छा अच्छा तुम्ही पण बघता का कशा वाटतात मग व्हिडिओ. खूप छान वाटलं भेटून थँक्यू. मस्त मार्केट पण मस्त आहे ना तुमचं इथलं म्हणजे असं काय आठवडा मार्केट असेल का डेली भरलेलं असेल? गुरुवारी असतो गुरुवारी असते का? मार्केट आपला नेहमी असतो हा हा आणि गुरुवारी आठवडा मार्केट तुमच्याकडे असं बाजार म्हणतात तसं असतं. तर बघा दादांचं मस्त शॉप आहे जीन्स वगैरे आहेत. तर आपली युट्यूब फॅमिली आपल्याला इकडची असेल आपल्याला बघत असणार ना तर दादांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा. गावचं नाव काय दादा? कशेल कशेले गावाचं नाव आहे. तर बघा आता दादाने आपल्याला गावातलं घर आहे मोठ्या भावाचं आहे ना दादा. चला आता घरामध्ये जाऊया आपण. वा
सुंदर बघा, मोठ्या भावाचं आहे का? मोठा भाऊ. वहिनी, छान. पाणी दे प्यायला. मस्त आहे ना. थँक्यू. Perfect. हे बघा, हे दादांच्या आई आहेत. नमस्कार आई, कशात? मस्त. कोणी जास्त बोललं नाही. बोलत- आणि तुम्हाला माहितीये का हा. डायबिटीस वगैरे कसली गोळी नाही अजूनपर्यंत. हा, हा, कसली गोळी नाही. हे बघा मिरच्या वगैरे लावलेल्या सुकत आपल्या शेतातल्या. या इथे बघा, इथे लावलेल्या सर्व मिरच्या, मस्त भाज्या बिज्या लावलेल्या आहेत. सानूला बघा, सानू बघा किती मस्त वेगळी खेळते. वा, एन्जॉय करते उलटा. आंब्याची झाडं भरपूर आहेत दादा. खूप आहे. छान परिसर आहे. आणि हा पण आपलंच घर आहे. हा. अरे वा. 2 नंबर भावाचा. हा 1 नंबर भावाचा. 1 नंबर भावाचा, हा हा 2 दोन नंबर भावाचा, हा. बहीण 3 नंबर, मी 4 नंबर. अच्छा आणि हे बघा, हे आपण हे आपल्यासाठी इकडे एक बनवलंय. अच्छा. इकडे बनवून ठेवलेलं आहे. हम्म. फक्त आता आपल्याला करायचं काय. अच्छा अच्छा दादा, तुम्ही इथे बनवणार का हा, घर? हा. अच्छा, आपल्याला मस्त. 1 नंबर. आज एकदम भारी वाटलं ना पण स्नेहा. हो, इथे आलं की एकदम मस्त छान वाटतं. बाबा माझ्या का बाबा आहेत का? नमस्कार बाबा. आता आम्ही नेताई 1 हा. तारखेला आम्ही नाही, राहू द्या, असू द्या, हो, राहू द्या. 1 तारखेला 80वा वाढदिवस केला आम्ही बाबांचा. 1 तारखेला बाबांच्या सगळ्या बहिणी ऐंशी. आलत्या. अरे, 1 1 जानेवारी. बहिणी आलत्या, म्हणजे माझ्या आत्या आत्या वगैरे आलत्या. आत्या भाव सगळे भाऊ, आम्ही बहीण आणि भावाच्या मुली वगैरे जावं वगैरे सगळे एकत्र येऊन मोठा केलं सेलिब्रेशन. मोठं अरे celebration. वा, 80 वा. काय बघा ना. आणि बघा, एकदम fit. पायीवर एकदम येतात फिट आहेत पंढरपूरला. बाबा. पंढरपूरला पायी जातात. किती वर्ष आली असेल तुमचा अंदाज? किती वर्ष आली असेल? म्हणजे चालत जातात. चालत जा, किती वर्ष आली असेल? म्हणजे किती वर्ष असं? म्हणजे अरे वा, मला तर वाटतं तरी पण 30 वर्ष. 30-40 वर्ष. पायी जातात हा इथून. बापरे. छान. किती दिवस लागतात मग? 28 दिवस लागतात. 28 दिवस. थांबून हा. छान. आणि ही वहिनी माझी 2 नंबर वहिनी. अच्छा नमस्कार अच्छा. ताई. नमस्कार नमस्कार. बस हे ना, मोकळी हम्म. मोकळी सगळं मस्त वाटतंय एकदम बघून. अच्छा, नमस्कार ताई, कशात? ती हे आता तिने बीएससी केलं, मग डीएमएलटी केलं, आता जॉबला पण आहे आणि आता एमएससी पण करतो. अच्छा. आणि हिचा मोठा भाऊ इंजिनियर आहे, तो जॉबला गेला, इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर. अच्छा अच्छा. आणि दादाने जसं सांगितलं, घरातले सगळे A to Z एज्युकेटेड. चांगले हो. हा हा, युट्यूब कधी बघितलं का ताई? बघितलं? अच्छा अच्छा. मी पाठवतो ना. पाठवतो का? अरे, बाबा बाई एवढा. ते वालाची शिंगा वाटते इकडे फेवरेट आहेत वाटते सर्वांचे ना. बाबा या, घ्या तुम्ही पण घ्या. कधी का खाल्लेत का? अच्छा अच्छा अच्छा. आवाजमध्ये पण दम येते. दम आहे असं आवाजामध्ये. एकदम क्लिअरली हा. बोलतायत आणि ऐकू पण येते बरोबर. छान वाटलं भेटून तुम्हाला? मस्त वाटला. अच्छा चला. व्हिडिओ बघता का तुम्ही ताई आमच्या? हो, बघते. कधीपासून बघता तरी पण? 1 वर्ष झाला 1 वर्ष झालं असेल. काकांनी आम्हाला सांगितलं तेव्हापासून आम्ही अच्छा, दादानी सगळ्यांना सांगितलं. शेअर केलेले वाटते. हो. कशा वाटतात मग व्हिडिओ? खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. रेसिपी बघून मी पण तशा ट्राय करते होतात रेसिपी मग चांगले बनतात ना. थँक्यू सो ऑर्डर मच. घेतलं म्हणजे काय केलं आज तुम्ही मग? म्हणजे आज आम्ही सुरमई थालीची ऑर्डर घेतली. सुरमई थालीची ऑर्डर घेतलेली. अरे वा, मस्त. चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे रेसिपी पण ट्राय करतात मग जसं आम्ही दाखवतो तसं. खूप छान. थँक्यू. लिंबू पाणी. चला ताई मग भेटू. छान वाटलं भेटून. चला बाबा, लवकर भेटू. चला ताई, हा. भेटू. चला. या कधी आले हा. तर बोलवायला आमच्या घरी. तुम्ही या आता नेक्स्ट टाइम या आमच्या वेळेस. लग्नाला येऊ आपण. चला. चला. भाग्यश्रीच्या लग्नात तुम्हाला 100% बोलू आम्ही, कारण तिला पण आवडते ना. आता दादा पण चाललेत आणि खरंच खूप छान वाटलं भेटून. अरे हा माईक. मग आता विसरलो असतो. नाही पण खरंच खूप, तुम्ही जसे ऑन कॅमेरा आहात ना, हा. तसंच बी प्रॅक्टिकली अशीच लोक आम्हाला आवडतात. नाही. माणसाचं सगळं हे प्रॉपर्टी पैसा कोणी पाठी घेऊन जात नाही. मग तेच ना. आता आमची सगळी फॅमिली ना, आम्ही खूप एकत्र असतो, आनंदी हा. असतो. पैसे कमी पण मौज मस्त वाटलं ना पण फॅमिलीला भेटून किती भारी वाटलं. असं वाटतं की फॅमिली असावी तर अशी. अशी असावी. सगळे गेल्यावरती कसं सगळ्यांच्या फेसवरती स्माइल आहे. हा. कोणच काही हे नाहीये. खूप छान. खरंच खूप छान वाटलं दादा. नेक्स्ट टाइम येणार तेव्हा जेवायला नक्की यायचं. हो हो, नक्की नक्की. चला चला भेटू. चला भेटू जय श्री लवकर. हा, जय श्री महाकाल. आता लागलेली आहे ट्रॅफिक आणि एका दादाला आम्ही विचारलं ते ट्रॅफिक मध्ये किती 2 ते 3 तास जातील असं सांगितलं. एवढी ट्रॅफिक लागली म्हणजे गाड्या हलत नाही. आता जवळजवळ आम्ही अर्धा तास झालो इथे स्टॉप आहोत आणि त्यांनी दादा सांगितलं 2 तास नाही, मला वाटतं 3 ते 4 तास तरी आरामात जातील ना. कारण लोक बघा काय करतात, डायरेक्ट गाड्या साईडला लावतात ट्रॅफिक आहे म्हणून आणि डायरेक्ट जत्रेत निघून जातात. आपण पार्किंग मध्येच लावणार. आता आम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकून जवळजवळ 4 तास झालेत आणि ट्रॅफिक बघा हलायचं नावच नाही घेत.
सेम कंडिशन. हे बघा आता आम्ही ना 4 तास ट्रॅफिक मधून मशाची जत्रामध्ये आलेलो आहे. पण काय झालं, ताई आहेत सुषमा ताई, ते बोलले आमच्या घरी या, तुम्हाला भेटायचंय म्हणून आम्ही त्यांच्या घरी चाललोय. अरे ट्रॅफिक एवढी आहे ना आणि एवढी गर्दी आहे ना का आपण नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत, एवढी गर्दी आहे बघा तुम्ही. हे बघा हे सर्व अजून तिकडे चालले तेवढे बाहेर वेटिंग निघण्यासाठी वेटिंग आहे ती सर्व. आणि पुन्हा अख्खा भरलेला आहे. एवढी मला वाटतं लाखो लोक तरी आले जात. आपण आता कसं होईल काय होईल ते काहीच टायमिंग वरती आम्ही जाणार पण नाही माझ्या. कारण खूप गर्दी आहे. सानू पण आपली खूप मस्ती करते. आता बघूया कसं काय. हे बघा ट्रॅफिक बघा. काय जत्रेमध्ये जाणार, काहीच्या घरी जाऊया, काही भेटली तर बरी, नाही तर डायरेक्ट घरात जाऊया. हे बघा किती ट्रॅफिक आहे, पूर्ण असं भरलेलं आहे. तर खरंच आज इतका आम्ही इरिटेट झालोय ना. पर्सनली मी आणि सानू झाले, आता हे पण झालेत, पण ते सानू आणि मला सांगत नाही कारण त्यांना माहिती जर मी पण सांगितलं तर रिक्षा करून चालवणार. खरंच इतका वैताग आलाय. आपण नरेंद्र दादांच्या घरातून 1:30 वाजता निघालो. 1:30 ते आता 6 वाजले, म्हणजे आम्हाला आता 5.5 तास होत आले. खूप कंटाळा आलाय, खूप जास्त. सानू पण बघा कशी वैतागून माझी मुलगी झाली. कितीतरी लोक येऊन परत चालले. तर आता आमचं पण होतं आज तसंच होणार आहे. पण खूप वाईट वाटतंय. 1 वर्ष आम्ही वेट करतोय मशाची जत्रा कधी येणार त्याचा, आणि आज आलो तर आलो. त्याच पण आम्ही पूर्ण दिवस आमच्या ट्रॅफिकमध्ये गेला. आता ताईंच्या घरी चाललोय आणि त्याच्यानंतर बघूया ताई काय सजेस्ट करतात. ताईना इथला नॉलेज असेल की कसं काय होणार. जर ताई बोले जा तर आम्ही मशाची जत्रा जाणार, नाही तर मग घरी जाणार डायरेक्ट. फायनली आपण आलोत. नमस्कार. कशा आहेत? वेलकम. कशा आहेत? मस्त. ताई तिकडे आहेत. भरपूर म्हणजे भरपूर ट्रॅफिक. मग आता आम्ही विचार केला का घरीच जायचं, तुम्हाला भेटायला आलो काच, मग नंतर डायरेक्ट घरी जाणार. कारण आम्हाला माहिती होतं का तुम्ही थांबलेच असणार म्हणून. हे बघा हा ना भांबोट्याचा पाला पोपटीसाठी. हा बरोबर. झाले 2 वेळा करून झाली केली का पोपटी? अरे वा. कारण आता सीझन पण आहे ना. अच्छा. हा बघा हा घर आहे. वा छान मस्त. सानू बघा कशी बसली. काय बोलते तू? आम्ही तिथून निघालो 1:30 आणि इथे आता इथपर्यंत. हा भिवंडीला होतात ते. नाही आम्ही कशेले आपलं कर्जत ना, कर्जत साईड ना आलो आम्ही. हा आम्ही घरातून किती 9:30ला निघालो. हा. कसं वाटतंय ताईचं आणि दादांचं घर? मस्त वाटते ना. दादा ताईचं नेचर पण खूप छान आहे. हा. आपल्यासाठी खास आले. काय करता तुम्ही दादा? जॉब वगैरे रिटायर झालेत? 2 वर्ष झाली. आपल्या कुठल्या याच्यामध्ये होते? अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईला. छान ना. मस्त रिटायरमेंट होऊन मस्त येतात कामवरती एन्जॉय करायला. हा. आणि मेन म्हणजे आपण इकडे येणार आहोत म्हणून आलो स्पेशली का या आणि भेटा म्हणून. मध्ये तुम्ही येणार, मग आम्ही पण आलो, आपल्याला भेट होईल इथेच. हो म्हणून आपण पण आलोय. तर बघा आता आपल्याला काय काय लावले ते आपल्याला दाखवतात. अरे वा सर्व इथेच लावलेलं आहे. कांदा लावलाय. हे कांदा. फ्लावर पण आहे ना. सुरुवातीचा मका आहे. मक्का. अच्छा. फ्लावर कोबी. अरे वा मस्त छान. टोमॅटो पण लावलेलं आहे बघ. हे तर आपण मी स्नेहाच्या घरी गेलो होतो तेव्हा बघितलेलं सर्व. ही वांगी आहेत. ही वांगी आहेत का? हे बघा. अरे वा. ही वांगी पांढरी वांगी आहे. पांढरी वांगी. आणि हे गोल पान आहे ते. हे गोल पान आहे कोबी. हा. आणि तो फ्लावर. कोबी आणि फ्लावर. अच्छा. पालक होता तो आजच काढला. लावला होता तो आजच काढलाय. काढला का आजच? छान मस्त ना. हो ना. जेव्हा वाटेल तेव्हा फ्रेश काढायचा आणि बनवायचा. छान मस्त. इकडे आता भेंडी लावली. भेंडीचे थोडीशी उरली. अच्छा भेंडी पण लावली. आणि बघा आपल्याला खूप जण बोलत भांबोट्याचा पाला बनवली पण 2 वेळेला पोपटी बनवली दादा घरी. हा मग
छान. हे बघा टेस्ट छान. खूप जण विचारतात का भांबोड्याचा पाला कुठे आमच्याकडे नाही भेटत. हे बघा इथे किती आहे पाला. असं म्हणजे येता वेळेस मी बघितलं ना भरपूर आहे. पूर्ण म्हणजे ही जागा आहे ना भांबोड्याच्या पाल्याने भरलेली आहे. आजूबाजूला सगळीकडे भेंडी बघा कशी आहे. हा भेंडी वगैरे लावलेली. हा मस्त. हा भोपळा असते का ट्री असते मोठं? बी पेरतात. बी पेरतात. हा अरे वा मस्त. हे घेवडा आहे का? हा घेवडा आहे. अरे वा घेवड्याची पण भाजी मला खूप आवडते. काढून टाकला का? हा असेल म्हणजे थोडा अजून वरती असेल. अच्छा अच्छा अच्छा. भोपळा भोपळा पण लागलाय. हा बा इथे लागलाय बघ. हे बघा. हे बघा घेवडा. हा घेवडा. समोर भोपळा लावलाय. अरे वा. मी असं मला ना मी फक्त मार्केटमध्ये बघायचो. आज मी पहिल्यांदा बघतो या. अरे वा छान. सानू कार्टून ब्रिटन मध्ये बघ असं दाखवतात. हे बघ पानावरती हा बघ. बघ किती मोठं. वा सही ना. हा मग डुप्लिकेट आहे. उचलू नको हा तोडशील नाही तर. तू बघ हे लेडी फिंगर तुझा फेवरेट. लेडी फिंगर पण आहे. नीट हा पाय आरामात. हा बघा इथे पण छोटासा आलाय मस्त. छान मस्त. हा जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रेश काढायचा आणि बनवून खायचा. हा हा दाखवले मस्त. छान छान. घेवड्याची पण भाजी मला खूप आवडतो. काढून ठेवलेलं आहे स्नेहा आपल्यासाठी. काढून ठेवलेलं आहे. छान छान मस्त. कसं वाटलं स्नेहा? खूप छान वाटतंय ना. एकदम गावात आल्यासारखं फील होते खरंच. हा खूप हा सुंदर. एकदम नेचर मध्ये पण आहे ना. परिसर, परिसर बघ ना छान आहे. किती सुंदर. एकदम सनसेट काय भारी वाटेल ना. थोडा वेळापूर्वी आले असते ना. आताच जस्ट झालं. या इकडे अच्छा. होतं सनसेट. येऊ नेक्स्ट टाइम काहीतरी नक्की येऊ. अंगण पाहिजे घरात. हा 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 म्हणून हे अंगण ठेवलेलं आहे. हा पुढच्या बाजूला आपल्या टाइल्स लावल्यात. हा बरोबर. ते केअरटेकर होते ते हे सगळं लावतात वगैरे. अच्छा. वरती टेरेस आहे आणि वरती टेरेस पण आहे का? राहायला यायचंय. मी पप्पाला पण सांगितलं मम्मीला पण सांगते. येऊया आपण हा. मे महिन्याच्या सुट्टीत राहायला मातीची चूल वगैरे घेऊन आलो पाणीवर. हे बघ स्नेहा चूल पण आहे. येऊया. चुलीवरचं जेवण कधीतरी मस्त. तुझ्या आजचं बनवूया इकडे. हा नक्की नक्की एक दिवस येऊ. छान आहे. हे जे ना ब्ल्यूबेरी म्हणजे गोकर्ण हा हा चहा करून याचा चहा याचा? केला फुलाचा. अच्छा. हा यार मी कशावरती इंस्टाग्राम वरती बघितलेलं आहे याचा. हे गोकर्णाचं फुल आहे ना. सगळी फुलं काढून हा. पाण्यात उकळून याचे काय फायदे काय असतात मग? असं टेस्ट वेगळी. टेस्ट वेगळी. काही याचे फायदे असतात का मग? कारण मी इंस्टाग्राम वरती एक रील बघितलेली. राईस पण बनतो. अच्छा फॉरेन मधनं तर हे ड्राय फुलं असतात. हा, हा. आपण ताज्या फुलांचा चहा पितो. अच्छा. गरम पाणी फक्त आज मी पहिल्यांदा ऐकलं. मी बघायचो पण चाय बनवते हे पहिल्यांदा ऐकलं मी. सर्वांनी चाय पियाला. मस्त चाय. नाही आमचं झाला. छोटाच करूया. हे घे ना. भरपूर ट्रॅफिक होती. भरपूर म्हणजे भरपूर. ताईना असं वाटलं की आपण दुपारी येतोय ना. हा, हा. आम्ही पण प्लॅन केलं 2 वाजेपर्यंत येणार. सगळं ताईना वाटलं की उपवासाचं सगळं म्हणजे उपवासाचं जेवण. अच्छा. मिसळ केली आणि आता उपासाची मिसळ खाऊनच जायचं. हो ना. चपाती भाजी पाहिजे. 7 वाजले. नाही, नाही. हा. पूर्ण दिवस आज पूर्ण traffic मध्येच दिवस गेला. रिक्षामध्येच गेला. वाटलं नव्हतं. पण तो मला की आपण माणसं भेटली की येऊन भेटणार. अच्छा उपवासाची मिसल. वा मस्त. काय झालं? हा बोल ना. काय? अरे जर काय? तुम्हाला नाही जाणार बाबू आपण. काय घ्यायचे? काय? सॉफ्ट टॉय. सॉफ्ट आहे. तर हे बघा आता आज कसा आपला उपवास आहे ना तर उपवासाची मिसल बनवतात ताई. आता आपण आधी खिचडी केली. हा हा दाण्यांची आमटी आहे. ओके. त्याच्यामध्ये असे उकडलेले दाणे पण थोडेसे घालायचे. हे ही बटाट्याची उपासाची भाजी आहे आणि उपासाचा बटाट्याचा चिवडा चिवडा आणि हे थोडेसे उकडलेले दाणे. अच्छा आता ते एका प्लेट मध्ये आपण घेऊया. घेऊया आणि मग नंतर म्हणजे त्याचे सर्व याचं मिसल बनव. मिसळ बन जशी आपली मिसळ असते ना तशी ही उपासाची मिसळ. ओके ओके. आणि आपल्याला असं बरं वाटतं की चला उपासाच्या दिवशी आपण मिसळ खाल्ली. आता तुम्हाला मी बनवून देते. मी तर फर्स्ट टाइम अशी खाणार आहे मिसल. बघूया कशी हा, लागते. बघा कशी ओके लागते. जरा कमी तिखट आहे. चालेल चालेल. मिसळ बनवताना आधी अशी थोडी खिचडी घालायची. अच्छा साबुदाणा खिचडी.
त्याच्यानंतर ही बटाट्याची भाजी घालायची. बटाट्याची भाजी, याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे? बटाट्याच्या भाजीमध्ये उपासाची करतो आपण तसं जिऱ्याची फोडणी, तिखट, मिरची, मीठ आणि दाण्यांचं कूट आणि तुपावरती छान फ्राय करायचं. ओके ओके. आणि ह्याला काय बोलतात? आता ही दाण्यांची आमटी. दाण्यांची आमटी. भाजलेले दाणे मिक्सर मध्ये काढायचे. ओके. पाणी घालून त्याला छान वाटायचं. चिंच, गूळ, उकडलेले दाणे आणि मीठ. स्नेहा तू कधी खाली का अशी? तू पण पहिल्यांदाच खाणार आहे. आणि मग नंतर हे शेंगदाणे, उकडलेले शेंगदाणे, त्याच्यावर अशी कोथिंबीर. जर कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल उपासाला तर तुम्ही उकडलेली मिसळीवर कोथिंबीर पण घेऊ शकता. आणि हे लिंबू. ही झाली तुमची उपासाची मिसळ. या सर्वांनी उपासाची मिसळ खायला बघा किती सुंदर अशी दिसते. आणि जर याच्यावरती आवडत असेल बटाट्याचा हा असा उपासाचा गोड चिवडा पण तुम्ही घालू शकता. अच्छा. तर आता स्नेहा आपल्याला फीडबॅक देणार आहे. मी पण देणार, पण पहिला सर्वात स्नेहा देणार. नेहमी मी देतो, आज स्नेहा देणार आहे. खरंच छान आहे, मस्त आहे. म्हणजे युनिक लागते कारण आपण साबुदाणा फक्त खातो ना. ज्यांना फक्त साबुदाण्याची खिचडी नाही आवडत त्यांच्यासाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे. खूप आवडली कारण त्याच्यात सगळं कसं आमटी पण टाकली शेंगदाण्याची आणि जे पीनट्स आहेत ते बॉईल केले ते खरंच खूप मस्त छान एकदम. बघा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी पण आहे. खूप छान आहे. तुम्हाला आवडतं? तुला जर वाटलं तर लिंबू पिळून पण खाऊ शकतेस. लिंबू नाही आवडत. तर चला या सर्वांनी. तुम्ही नाही घेणार? आमचं झालं दुपारी आम्ही 3 वाजता छान खिचडी पण मस्त. खिचडी पण छान आहे. नाही तुम्हाला आम्ही म्हणजे बोललो होतो का आम्ही येणार तर येणारच, किती काय झालं तरी. मला वाटलं तर विसरले. नाही 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 नाही, एकदा आमचं असं आहे, एकदा बोललो ना येणार तर येणारच असं आहे. आपण जत्राला कॅन्सल करतो, आईची घरी जाऊया. तेवढ्यासाठी आम्ही मुरबाडला आलो कारण ठाण्याला आपण भेटू नाही शकलो. तुम्ही ठाण्यात आलेला तेव्हा मी म्हटलेलं ना. हो बरोबर बरोबर. तेव्हा आमची धाकटी मुलगी आणि जावई आले, आम्हाला त्या आगरी महोत्सवात नाही येता आलं. अच्छा. ठरवलं आज तुमचं ते स्टेटस बघितलं, मग मुरबाडला भेटायचं म्हणून ठाणा सोडून मुरबाडला आलो. आणि आपण आता लवकरच मीटअप पण ठेवणार आहेत. मीटअपला पण येणार ना? नक्की ना? आणि आज आपल्याला आपली युट्यूब फॅमिली पण किती भेटली. जाता अश्विन दादा व्हिडिओ बघतो, स्नेहा वहिनी व्हिडिओ बघतो, किती मस्त वाटला. हे तुमचं क्रेडिट आहे. तुम्ही लोकांशी चांगले वागता, बोलता, त्यामुळे हे तुमचं म्हणजे आपले जे युट्यूब फॅमिली ते पण एकदम जेन्युइन आहेत. आपल्याला खरंच मनापासून लाईक करतात. आता तुमचं पण एवढं आमच्यावरती प्रेम आहे तर तुम्ही हक्काने आम्हाला इथे बोलवलात, एवढं सर्व आमच्यासाठी केलं. फॅमिलीची कमी नाही वाटत मेन म्हणजे. आपण चुलीवरचं काहीतरी इथे करा स्पेशल म्हणजे. हो नक्की 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 करूया असं. चुलीवरची काय रेसिपी मुरबाडला पक्का. चालेल. या सर्वांनी मिसळ खायला या. साबुदाण्याची मिसळ उपासाची, सॉरी उपासाची मिसळ खायला या. स्नेहा जशी बोलले काहीतरी तुम्हाला युनिक भेटेल. खरंच एकदम म्हणजे अलगच वाटतंय ना. हो. अशी डिश ना म्हणजे असं वाटतं का मला म्हणजे मी हॉटेलमध्ये कुठल्या खातोय की काय. खरंच एकदम युनिक आणि खूप टेस्टी लागते ना, काहीतरी अलग आहे म्हणून. ताई बघा डायलॉग बोलतात. अप्रतिम. खरंच बोलतो एकदम ताई, एकदम अप्रतिम आणि खरंच खूप छान. थँक्यू. आणि स्नेहाला सुद्धा माहिती मी लवकर असं म्हणजे स्नेहा पुढे काही नाही 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 असं नाहीये. खूप छान केलंय खरंच. स्नेहाचं व्हेज व्हेज नॉनव्हेज दोन्ही छान. थँक्यू. याला पोंचू बोलतात. बघा किती छान वाटतं ना. आणि हाताने पुन्हा बनवल्या मुलांचा. अरे वा. असं पण कॅरी करू शकते. असं कॅरी करू शकते. असं पण घेऊ. आणि हे मुव्हेबल आहे, हे तू इथून पण काढू शकतो. इथे गाठ आहे. हे असं फक्त उलगडलं की हे निघून जाईल जर नकोच असलं तर. आता
आता आता आता ताई ओटी भरतात स्नेहाची. सोलापूरवरनं साडी आणली. असं साड्या आणून ठेवलं पटकन द्यायला होतं. यशस्वी व्हा, भरपूर मोठे व्हा, यशस्वी व्हा, नाव कमवा, खूप मोठे व्हा. देवा यांना यशस्वी कर. तर बघा काय बोलतात याला आपण पुण्यावरून मागवलाय लक्ष्मीपूजनाचा सेट आहे. अच्छा पुणे सगळं सेट काय आहे काय का त्याच्यात? आणि त्याची सगळी माहिती पण आहे. रुद्राक्ष, त्याच्यामध्ये. कवळी, गुंज, म्हणजे जे लक्ष्मी पूजनला जे जे साहित्य लागते ते सगळं सगळं आहे. सगळं याच्यात आहे. आता यावर्षी हे लक्ष्मी आहे, याची पूजा याची पूजा करायची हो, लक्ष्मी. आज आपण करूया. आता मग घरात देवात ठेवायचं. नक्की नक्की आणि थँक्यू सो मच. त्याच्यात माहिती पुस्तक आहे, त्याच्यात माहिती पुस्तक काय काय आहे आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात काय काय नाणी, मी पण आता बाहेर नमस्कार करते हो. यशस्वी व्हा. ठेवा. खूप मोठे व्हा. थँक्यू. Thank you, खरंच. हो ना. म्हणजे मन प्रसन्न होतंय ना, खरंच खूप छान वाटलं. पण तुम्ही पण आला मला बरं वाटलं. तुमच्या ते मुरबाडला आलेलो म्हणलं आता नाही तर युट्यूब चॅनलला असं घरी कशाला येईल हो तेच काय ना. नाही ऍक्च्युली तसं बघितलं तर तुम्ही दोघं सेलिब्रिटी आहात. आम्ही म्हणून. असं काय नाही सेलिब्रिटी काहीच नाही हो. तुम्ही जसं तसं आम्ही आहोत आणि तुम्हाला आम्ही बोललो होतो काय येणार आणि आलो. खरंच तो शब्द तुम्ही पाळला पण दोघांनी. एवढं ट्रॅफिक 6 तास ट्रॅफिक होतं. हा 7 तास ट्रॅफिक होती. सानू पाया पड बाबांचे आणि हा ठीक आहे हा, पट. हा डोका ठेवायचा. हा खूप मोठी हो, खूप शिका आणि आई नवीन घरात जा आणि स्वतःचा. स्वतःच्या घरात. खरंच खूप छान वाटलं ना. एवढं आता आपण किती जवळजवळ 2 ते 2-2.5 एवढा भारी वाटलं ना. वाटलंच नाही का पटकन निघून जावं. नाही तर कधी कधी असं होतं की आपण जातो जायचंय आज आपण अजिबात हे नाही केलं. म्हणून आता आपण निघूया आणि आई बाबांना आपण इन्व्हाइट करूया. पण आता मुख्य तर तुम्ही प्रॉमिस करा की पुढच्याला याल तर राहायला येणार आहात. हो हो नक्की नक्की. तर फायनली आता आमचा टाइम झालाय घरी जायचा आणि खरंच एवढा भारी वाटलं ना येऊन. मस्त वाटलं ना. आपुलकी म्हणजे काय असतं ते आम्ही आता होत ना प्रत्येकाकडून शिकतोय. आम्ही जेव्हा पण कुठे जातोय खरंच खूप छान असं तर एकदम आपुलकी तुम्ही आम्हाला फील करू. तर ते बोलतात डोळे पण भरून येतात कधी कधी घरी जाणार ना तेव्हा ते फील करणार गोष्टी की खरंच. आणि जेव्हा पण आता नेक्स्ट टाइम आम्ही प्लॅन करणार ना तर इकडे 1 ते 2 दिवसाचं नक्की आम्ही प्लॅन करणार. सर्व आम्हीच नसणार तुम्हाला पण यायलाच लागेल. तर मस्त की आज काहीतरी रेसिपी वगैरे आपण शूट करूया आणि स्नेहाच्या हातचं जे तुम्हाला काय चुलीवरचं ते सर्व आपण इथे करूया. तर चला मित्रांनो आजचा हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा आम्ही खास आलो होतो म्हशाच्या जत्रेसाठी आणि ताईला आणि नरेंद्र दादा ना हा तर यांना भेटण्यासाठी आलो होतो. पण काय झालं होती का ट्रॅफिक एवढी होती ना बाबा तिथेच आमचा एवढा टाइम निघून गेला. मग नंतर आम्ही विचार केला का एक काम करूया आपण आज म्हशाच्या जत्रेचं जायचं आणि एवढा डोका दुखत होता ना. आणि जसं आपण इथे आलो ताईंच्या घरी एवढा मस्त वाटला. तर त्याच्यामुळे आज काय आपली म्हशाची जत्रा तुम्हाला काही दाखवता नाही आल्या. राहू द्या जे होते ते काही चांगल्यासाठीच होतंय. तर आजचा हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.